नमस्कार मित्रहो, मी रत्नदीप आणि तुमचं सगळ्यांचं निसर्गाच्या अंतरंगात मी मनापासून स्वागत करतो। तर आज आपण निसर्ग आणि गुढीपाडव्याचा दोघांमधला काय संबंध आहे आणि गुढीपाडवा कसा पर्यावरणपूरक आपण साजरा करू शकतो ते जाणून घेणार आहोत। तर मी या लेखाचे 5 भागामध्ये वर्गीकरण केले आहे। त्याच्यामधील पहिला भाग आहे निसर्गातील नवे चैतन्य, दुसरा आहे शेती आणि कृषी महत्त्व, तिसरा औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि चौथा आहे गुढी उभारण्यामागील निसर्गाशी असलेली नाळ आणि पाचवा शेवटचा आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण निसर्ग संवर्धनासाठी कोणते संदेश देऊ शकतो ते पाहणार आहोत। चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभाचा सण आहे जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। हे दिवस नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो। गुढीपाडव्याचा सण हा निसर्गाच्या परिवर्तनाशीही जोडलेला आहे, तसेच कृषी संस्कृती, पर्यावरण आणि सेंद्रिय जीवनशैलीशी जोडलेला आहे। निसर्गाचा हा कालखंड विशेष महत्त्वाचा असतो, कारण यावेळी सृष्टी नवीन जीवनाने फुलत असते, झाडांना नव्या पालवीचा बहर येतो, हवामान आनंददायक होते आणि नवीन पेरणीच्या कामांना सुरुवात होते। गुढीपाडवा केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक सण नसून तो निसर्गाचा गौरव करणारा उत्सवही आहे। 1. निसर्गातील नवे चैतन्य। गुढीपाडवा हा वसंत ऋतूमधील एक महत्त्वाचा दिवस आहे। या काळात थंडी कमी होते आणि हवामान आनंददायक होते। झाडे झुडपे नव्या पालवीने बहरतात, फुले उमलतात आणि संपूर्ण निसर्गात नवचैतन्य येते। कोकिळेचे मंजूळ स्वर, फुललेली बकुळ, आंब्याच्या मोहराचा गंध या सगळ्यामुळे निसर्गाचा आनंद द्विगुणित होतो। 2. शेती आणि कृषी महत्त्व। या दिवसानंतर शेतकरी आपल्या शेतातील नवीन हंगामाची तयारी करतात। उन्हाळ्यातील शेतीच्या कामांना सुरुवात होते। काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी जमिनीची नांगरणी करून नवीन पीक लागवडीची तयारी करतात। हा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिविशेष असतो। उन्हाळी हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात असतात आणि शेतकरी नवीन पेरणीसाठी तयारी करतात। गुढी उभारताना आंब्याची पाने लावली जातात, जे शेतीसाठी शुभ मानले जाते। पावसाळ्यात झाडे तोडण्याऐवजी नवीन झाडे लावण्याचा संदेश दिला जातो। 3. औषधी वनस्पतींचे महत्त्व। गुढीपाडव्याच्या दिवशी काही ठिकाणी कडुनिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे। कडुनिंबाचे औषधी गुणधर्म पचनतंत्रासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतात। हा निसर्गाचा अनमोल आशीर्वाद मानला जातो। कडुनिंबामध्ये शरीरातील अशुद्धता कमी करणारे औषधी गुणधर्म असतात। हे मिश्रण उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते। 4. गुढी उभारण्यामागील निसर्गाशी असलेली नाळ। गुढी उभारताना आंब्याची पाने आणि फुलांचा वापर केला जातो। आंब्यांच्या पानांना शुद्धतेचे प्रतीक मानले जाते। त्याच्या पानांचा उपयोग घराच्या प्रवेशद्वारावर तोरण म्हणून केला जातो। आंब्याच्या झाडांच्या फांद्या हवेत ताजेपणा आणि शुद्धता राखण्यास मदत करतात। तसेच गुढीवर ठेवलेल्या गाठीसारखा रेशमी कापड वसंतातील फुलांचे आणि नवीन ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते। 5. गुढीपाडव्याच्या निमित्ताने निसर्ग संवर्धनासाठी दिलेला संदेश। आपण पर्यावरणपूरक सण साजरे केले पाहिजेत। गुढी सजवताना प्लास्टिकचा वापर न करता फुलं आणि पाने वापरावीत। निसर्गात सहज विघटनशील वस्तू वापरून प्रदूषण टाळण्यास मदत करायला हवी। कडुनिंब, आंबा, वड, पिंपळ यांसारखी झाडे लावून त्यांचे संवर्धन करायला हवे। उन्हाळ्यातील पाण्याची बचत करण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने जलसंधारण उपक्रमांना चालना द्यायला हवी। पावसाळ्यासाठी
जलसाठा करणारी गटारे स्वच्छ ठेवावी. झाडांसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. गुढीपाडवा हा निसर्गाचा उत्सव असल्याने आपण पक्षी आणि प्राण्यांना अन्न ठेवले पाहिजे. फुलपाखरे, मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या जीवांचे संवर्धन करणे गरजेचे आहे आणि पारंपरिक औषधी वनस्पती जतन करून निसर्गाची जैवविविधता वाढवली पाहिजे. गुढीपाडवा हा निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा सण आहे. हा सण साजरा करताना निसर्गाचे संरक्षण करण्याचा संकल्प करू शकतो. आधुनिक युगात वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. चला तर आपण निसर्गाची साथ घेऊन नववर्षाच्या सुरुवातीला आनंद साजरा करूयात. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.